बाळांनो, today we are going to start second lecture of the topic mechanical properties of steel. Welcome to our beautiful channel DC Janka. ओके चला. ओके, मागच्या लेक्चरला आपण शिकलो होतो बाळांनो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रॉलिक्स आपण स्टार्ट केलं होतं. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे असतं the branch of science or the branch of fluids in which the fluid is at rest. ओके, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या. फ्लुइड काय असतं, फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज कुठल्या आहेत, व्हॉट इज द प्रेशर अँड व्हॉट इज द डेन्सिटी. त्यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाचा आर्टिकल बघायचा आहे, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम मध्ये काय असतं, इकडे बघा. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ लिक्विड. ओके, किंवा चला मी डायरेक्ट तुम्हाला याच्यावर हे दाखवतो. कन्सिडर अ लिक्विड कॉलम. एक तुम्ही लिक्विड कॉलम घेतलाय, यु नो टँक. टँक मध्ये काय बोला, लिक्विड. लिक्विड मध्ये काय, टँक मध्ये लिक्विड आहे. कॉलम का बरं म्हणतात, बिकॉज इट्स अ व्हर्टिकल मेंबर. विच मेंबर, vertical members are always called as liquid. Okay, vertical members are always called as column. आणि त्या कॉलम मध्ये आपण काय टाकलाय सांगा, लिक्विड. That's why it is a liquid column. या लिक्विड मध्ये ही जी लिक्विड आहे that is a density. Rho is called as a density of liquid. H is called as, चला बोला H काय म्हणा, height. Don't say height. Okay, त्याला height म्हणायचं नाही. This is called as depth. काय म्हणतो बोला आपण, depth. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, this is a free surface of liquid. फ्री सरफेस म्हणजे काय असतो, असा सरफेस ज्याचा ऍटमॉस्फियर सोबत संबंध आहे. कोणासोबत, ऍटमॉस्फियर. मग आता मला हे सांगा, हा फ्री सरफेस आहे. ओके, आणि ही काय झाली सांगा, हाईट झाली की डेप्थ झाली, बोला डेप्थ. डेप्थ इज ऑलवेज मेजर्ड बिलो द फ्री सरफेस. डेप्थ इज ऑलवेज मेजर्ड बिलो द फ्री सरफेस. मी जर का असं करत असेल, ओके, म्हणजे बघा मी खाली जात आहे, म्हणजे याचा अर्थ हे बघा मी खाली जात आहे, याचा अर्थ मी हाईटला जात आहे की डेप्थला जात आहे, बोला डेप्थ. डेप्थ डेप्थ डेप्थला जात आहे, करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ डेप्थ इन्क्रीजेस, काय वाढत आहे, डेप्थ वाढत आहे. लक्षात ठेवा. सो एच ला चुकूनही हाईट नका म्हणू, काय म्हणाल, डेप्थ. कारण त्या हाईटचं आणि डेप्थचं मीनिंग फार वेगळं निघतं, लक्षात ठेवा. ओके, सो बघा देयर इज अ लिक्विड कॉलम. चला वाचा, व्हॉट इज रो. रो म्हणजे काय असतं, डेन्सिटी ऑफ लिक्विड. कम ऑन. ए म्हणजे काय असतं, क्रॉस सेक्शनल एरिया. नेक्स्ट, एक्स म्हणजे काय असतं, हाईट ऑफ लिक्विड कॉलम. हाईट काढायचं इथे, काय लिहायचं आहे, डेप्थ. ओके बाळांनो, दिस इज द हाईट ऑर डेप्थ. आता तुम्हाला वाटेल सर काय फरक पडतो, काही असू द्या, पण आता जेव्हा मी याची ऍप्लिकेशन शिकवेल तेव्हा त्रास होईल. सो याला आपण हाईट न म्हणता काय म्हणणार बाळांनो, डेप्थ. म्हणजे ही डेप्थ कशी मेजर करायची, बॉटम टू टॉप की टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम. म्हणजे डेप्थ वाढतं, डेप्थ वाढतं, डेप्थ वाढतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट, कम ऑन. काय दिलं एक लक्षात द्या, बोला वेट ऑफ लिक्विड कॉलम. व्हॉट इज द वेट ऑफ लिक्विड कॉलम, सगळ्यांना माहित आहे. ओके, या टँक मध्ये लिक्विड आहे, त्या लिक्विडचं वेट किती असेल, तर वेट इक्वल्स किती असतं, m के mg. mg मास इनटू ग्रॅव्हिटी. इज दॅट क्लियर, येस. ओके, पण आता पुढे काय दिलंय सांगा, मासच्या ठिकाणी काय लिहिलं, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी इनटू ग्रॅव्हिटी. आता व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी इनटू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं बाळांनो, लक्ष द्या. ओके, मला हे सांगा, आपण पुढे जरी शिकलेलो आहे काय की डेन्सिटी इज इक्वल्स किती असतं सांगा, मास की मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम मल्टिप्लाइड मध्ये गेली, सो डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम इज इक्वल्स किती असतं, मास. सो व्हॉट इज मास, मास इज इक्वल्स किती असतं, रो की रो इनटू व्ही, रो इनटू व्ही. सो व्हॉट इज मास, मास इज इक्वल्स किती असतं, रो इनटू व्ही. डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. त्यानंतर ग्रॅव्हिटी आहेच. इज दॅट क्लियर, येस. त्यानंतर बाळांनो आपण काय सांगू शकतो, व्हॉल्यूम. Can you please tell me what's the unit of volume? Volume चे unit काय असतं, मीटर की मीटर क्यूब, मीटर क्यूब. त्याला मी लिहू शकतो एरिया इनटू हाईट. एरिया इनटू हाईट, करेक्ट आहे. या लिक्विडची व्हॉल्यूम लिहायची आहे मला, तर लिक्विडचा एरिया, हे बघा लिक्विडचा एरिया आणि लिक्विडची काय हाईट, साधी गोष्ट आहे. एरियाचे युनिट किती असतं, मीटर की मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. हाईटचे युनिट किती असतं बोला, मीटर. सांगा, मीटर इनटू मीटर स्क्वेअर, मीटर इनटू मीटर स्क्वेअर. दोघांचा बेस काय, इंडेक्सची 2+1 3 मीटर क्यूब, मीटर क्यूब. मीटर क्यूब मध्ये कोण असतं सांगा, व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमला मी एरिया इनटू हाईट लिहू शकतो. इज दॅट क्लियर, येस. ओके, तर बाळांनो लक्ष द्या. हां, व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एरिया इनटू हाईट. सो इथे मी पुट करणार, तेव्हा व्हॉल्यूम म्हणजे एरिया इनटू हाईट, रो म्हणजे डेन्सिटी आणि जी म्हणजे काय असतं, नेक्स्ट. प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स की फोर्स अपॉन एरिया, फोर्स अपॉन एरिया. आणि फोर्स म्हणजे वेटच झाला ना, येस.
वाय फोर्स म्हणजे वेट, कारण की तुम्हाला माहित आहे, लक्षात द्या. सो दिस इज द वेट. सो वेट इज नथिंग बट फोर्स. वेट इज नथिंग बट फोर्स. सांगा वेट युनिट काय असतं? वेट युनिट काय असतं? न्यूटन. फोर्स युनिट काय असतं? न्यूटन. सो लक्षात ठेवा, वेट म्हणजे काय असतं? फोर्स. ओके, जे न्यूटन मध्ये. सो वेट अपॉन काय असतं? एरिया. थोडक्यात त्याला F अपॉन ए सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता? F अपॉन ए. आणि तुमचं जे वेट आहे ते वेटची व्हॅल्यू आपण इथे टाकायची. कुठली? सांगा, वेटची व्हॅल्यू कुठली टाकाल? बोला वेटची व्हॅल्यू. कम ऑन. AH rho g आणि डिवाइडेड बाय कोण आहे सांगा? एरिया. एरिया कॅन्सल. सांगा प्रेशर किती राहिलं? प्रेशर P इज इक्वल टू कम ऑन AH rho g. किती राहिलं बोला? H rho g. बघा इथे दिलाय मी तुम्हाला सगळं. ओके, लक्ष द्या. आता बघा, दिस इज द वेट. हे बघा वेट इकडे आलाय. कम ऑन बघा. आर यू रेडी? हां, नादच नाही करायचा आपला. ओके, बाय वेट आलं and divided by काय असतं बोला? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. नाउ एरिया गेट्स कॅन्सल. कम ऑन. सो व्हाट यू हैव लेफ्ट विथ? कम ऑन H rho g. काय राहिलं? H rho g. So this is called as pressure due to liquid column. Pressure due to liquid column. आपल्या क्लासच्या नोट्स मध्ये बघूयात. आपल्या क्लासच्या नोट्स मध्ये ओके, व्हिडिओला मी पीडीएफ टाकलेली आहे क्लासच्या नोट्सची. ठीक आहे, तर क्लासच्या नोट्स मध्ये इथे स्पेस दिलेला आहे पेज नंबर 4 वर. So you have to write the complete derivation pressure due to liquid column. Is that clear? Yes. Okay. ते नंतर लिहून घेऊ आपण. ओके, पहिले इकडे लपून घेऊ. बघा, हे झालं प्रेशर. हा, प्रेशर नंतर नेक्स्ट प्रेशर इज इक्वल टू H H rho g. H rho g ही डायग्राम आपण काढली होती. येस. आता H म्हणजे काय? हाईट की डेप्थ? डेप्थ. लक्षात ठेवा. हा, आता इकडे काय दिलंय बघा. The pressure due to liquid column is directly proportional to. ते प्रेशर कोणावर डिपेंड? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फर्स्ट वजा काय दिलाय बोला? Depth of the point below the free surface of liquid. Depth of the point below the free surface of liquid. जसं तुम्ही खाली गेले, जसं तुम्ही खाली गेले, सांगा डेप्थ वाढत गेली की कमी होत गेली? जसं तुम्ही खाली गेले, सांगा डेप्थ वाढत गेली की कमी होत गेली? आणि जशी जशी डेप्थ वाढत गेली तसं प्रेशर. अरे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? डेप्थ. H म्हणजे हाईट की डेप्थ? डेप्थ वाढली तर प्रेशर सुद्धा बघा. जसं खाली गेले तशी अशी डेप्थ वाढली, जशी अशी डेप्थ वाढली तसं प्रेशर सुद्धा वाढलं. याचं बेस्ट एक्झाम्पल सांग मला. हे सांगा प्रेशर कसं वाढलं? एक तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगा मला. हे सांगा, एक पाईप आहे. काय बोला? बरोबर लक्ष द्या बरं का. हा, एक पाईप आहे. पाईप अबे बोला ना काय आहे? एक पाईप आहे. पाईप मधनं पाणी जात आहे. ते पाणी असं इथेच पडतं, इथेच असा एवढा पाईप आहे. ते पाणी असं इथेच पडतं. मला ते पाणी असं दूर पडायला पाहिजे. मी काय करेल? त्याचं प्रेशर वाढायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अरे हो की नाही? आणि प्रेशर वाढलं तर काय होते? डेप्थ. प्रेशर वाढलं इथं कुठलं डेप्थ आहे? हे पाईप आहे. या पाईप मधलं पाणी हे बघा ना, हे पाईप आहे. या पाईप मधलं पाणी असंच पडतं. अरे अरे ती धार इथंच पडतंय. ती धार बरोबर जायला पाहिजे अशी. काय करावं लागेल सांगा? त्याच्यावरचं प्रेशर वाढवावं लागेल. प्रेशर वाढवावं लागेल म्हणजे त्या पाईपचं तोंड दाबावं लागेल एका साईडनी. त्या पाईपचं जर का तोंड मी एका साईडने दाबलं, दुसऱ्या साईडनी पाणी भर दूर जाते. इज दॅट क्लियर? म्हणजे प्रेशर वाढलं तर धार कशी जाते? दूर जाते. आता खाली बघायचं नाही. हा, लक्ष द्या. नाही तुम्ही बोलणार नाही. प्रेशर वाढलं तर धार कशी जाते बोला? दूर. अरे थोडी माहिती आहे तिकडे की मुलींची बॅच आहे की मुलांची बॅच आहे? ठीक आहे, बोला बिंदास. ठीक आहे, प्रेशर वाढलं तर काय होईल? धार कशी जाते? दूर. आता इकडे बघा. बरोबर आहे? तेव्हा तुम्हाला छान डायग्राम काढून दिली मी तुम्हाला. इथं तुम्हाला सांगायचं आहे प्रेशर वाढले तर धार कशी दूर जाते. बघा बघा, मला हे सांगा, ही टँक आहे. कोण आहे? टँक. या टँक मध्ये लिक्विड भरलेलं आहे, पूर्ण कम्प्लीट लिक्विड भरलं आहे. आता असं विचार करा, या लिक्विडला मी इथं होल पाडलं या टँकला. काय सांगा होल पाडलं तर तिथं? कारण की तुम्ही डायरेक्ट फ्री सरफेसच आहे ना, लिक्विड आहे इथं. ओके, तुम्ही डेप्थ मध्ये नाहीये, तुम्ही डायरेक्ट फ्री सरफेसवर आहे. जर का फ्री सरफेसवर आहे तर तिथं प्रेशर जास्त नसतेच. का बरं प्रेशर नसते? कारण की ते डेप्थ तुम्ही फ्री सरफेसवर. इथं होल पाडलं तर बघा पाणी रेंगाळत येते. बरोबर आहे? त्याला असं घासत येते, रेंगाळत येते. आता मी थोडा खाली गेलो, लक्षात ठेवा. काय गेलो? थोडा. आणि इथं होल पाडलं. सांगा बरं इथं. बघा पहिले तर रेंगाळतच चाललं होतं पाणी. आता धार कशी गेली?
अजून मी डेप्थ मध्ये गेलो बघा, अजून मी डेप्थ मध्ये गेलो इथं होल पाडलं समजा, तर धार कशी जाते? म्हणजे सांगा बरं काय होत आहे? ती धार लांब जात आहे. धार लांब जात आहे म्हणजे प्रेशर वाढताय. का बरं प्रेशर वाढताय? कारण की डेप्थ सुद्धा वाढताय. बघा अजून मी इथं होल पाडलं तर काय होईल? इथं होल पाडलं तर काय होईल? इथं धार लांब जात आहे म्हणजे याचा अर्थ प्रेशर, आणि प्रेशर वाढताय कारण की डेप्थ. यावरून काय कन्क्लुजन काढताय? ऍज अ डेप्थ इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. आणि प्रेशर वाढताय हे कशावरून दिसताय? धार लांब जात आहे. जेवढी धार लांब गेली, जेवढी धार लांब गेली तेवढं प्रेशर वाढलं. करेक्ट आहे. आणि प्रेशर नेहमी कुठून येत असतं? खालून येत असतं की वरून? वरून. करेक्ट आहे. लक्ष द्या. म्हणजे काय? म्हणजे काय? मला हे सांगा, या लिक्विडवर प्रेशर कुठलं येणार आहे? त्याच्यावर जे लिक्विड आहे याच्यामुळे प्रेशर येत असतं. लक्षात ठेवा. ओके. या लिक्विडवर प्रेशर किती येणार आहे? त्याच्या वरच्या लिक्विडमुळे प्रेशर. करेक्ट आहे. जेवढं त्याच्यावर लिक्विड जास्त तेवढं प्रेशर जास्त, जेवढं प्रेशर जास्त तेवढी धार भरून जाते. दूर. लक्षात ठेवा. चालेल का? ओके. पेपर मध्ये लिहायचं नाहीये. याचा प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी सांगतो कुठं असतं जे पेपर मध्ये लिहायचं असते. डॅम मॅन्युफॅक्चरिंग. यु नो डॅम मॅन्युफॅक्चरिंग? अरे धरण बांधतो ना आपण. डॅमच्या वॉल कशा असतात बोला? अरे डॅमच्या वॉल कशा असतात? कशा तरीच असतात. हे अशा असतात. राईट. अरे गेटिंग? येस. आपण म्हणतो चलणारे मला धरणावर फिरायला घेऊन जा ना. ओके ठीक आहे. निवांत वातावरण असते, चालले हातात हात घालून दोघं, ठीक आहे, धरणावर फिरायला. ओके. तर भिंतीवरनं जातात ना. भिंतीवरनं म्हणजे या डॅमच्या भिंतीवरनं. या साईडला पाणी असतं तर या साईडला काही पण असतं, म्हणजे रोड असतो, शेत असेल, काही असू शकते एका साईडला. म्हणजे एका साईडला पाणी असते. इज दॅट क्लियर? यस. तेव्हा या साईडला वॉटर आहे डॅमच्या. से यस. ओके. आता बाळांनो मला हे सांगा, तुम्ही इथं समजू शकता, दिस इज कॉल्ड एज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. काय झालंय? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. मला हे सांगा काय वाढताय? सांगा. हाईट वाढते की डेप्थ वाढताय? अरे बोलता जशी जशी डेप्थ वाढेल तसं प्रेशर. मग कुठलं लिक्विड वॉलवर जास्त प्रेशर अप्लाय करेल? टॉपचं की बॉटमचं? सगळ्यात जास्त बॉटमचं लिक्विड काय करतं? वॉलवर प्रेशर अप्लाय करतं. त्यामुळे डॅमच्या वॉल ह्या बॉटमला काय असतात? थिक. काय असतात सांगा? थिक. का बरं थिक असतं समजलंय का? कारण की बॉटमचं लिक्विड काय करतं? बॉटमचं लिक्विड सगळ्यात जास्त प्रेशर अप्लाय करतं. त्यामुळे इथं बॉटमला ती वॉल क्रॅक पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे बॉटमला ती वॉल काय ठेवतात? हीट ठेवतात. वर का वर कमी कमी करतात? कारण की प्रेशर जसं जसं वर जात आहे म्हणजे डेप्थ वाढता ही कमी होत आहे, कमी होत आहे. जशी जशी डेप्थ कमी होत आहे तसं तसं प्रेशर कमी होत आहे. करेक्ट आहे. दॅट्स वाय the dams of the walls of the dams are always okay कशा असतात? नॉन युनिफॉर्म की युनिफॉर्म? नॉन युनिफॉर्म. कशा असतात? नॉन युनिफॉर्म. they are always thick at the bottom and they are always thin at the top. are you getting? yes. इथं आपल्याला काय समजतं? as a depth increases pressure also increases. are you getting? yes. बरोबर? ओके. सो प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असते? डेप्थला. चला अजून डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? डेन्सिटी. अरे बोला ना यार. डेन्सिटी. ओके कम ऑन. हा एक्सपेरिमेंट समजला? लक्षात राहील? हां सांगा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला आहे बोला? डेन्सिटी. आर यू गेटिंग? यस. ओके. आणि तसं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अजून कोणाला असतो बाळांनो? ग्रॅव्हिटीला सुद्धा असतो. कोणाला? ग्रॅव्हिटी. ओके. पण मेन आर्टिकल आहे डेप्थ आणि डेन्सिटी. ग्रॅव्हिटीचा आपल्याला एक सेपरेट डेरिव्हेशन त्याचा बघा. आता अजून डीप मध्ये शिकायच्या काही गोष्टी. कमान 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 कमान. चलो 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 चल. काय दिलं वाचा? कमान. येस. हां थांबा. दिस इज द लिक्विड टँक. से यस. त्या टँक मध्ये काय घेतलं आपण? लिक्विड. अबे हो की नाही? ओके. हे लिक्विड काय अप्लाय करतं सांगा? प्रेशर. कोणावर? बॉटमवर. किती प्रेशर अप्लाय करतं? आत्ताच फॉर्म्युला तयार केला होता. प्रेशर P किती असतं? ρ की ρg h. प्रेशर P ρ की ρg h. ρg. छान. सांगा ρ की ρg h. ρg h. ρg h. करेक्ट आहे? ρg h. So what is ρg h? It is the pressure due to the liquid column. Pressure due to liquid column.
या टँक मध्ये जे काय लिक्विड आहे ते लिक्विड किती प्रेशर अप्लाय करतं, दॅट प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. इज दॅट क्लियर? बरोबर आहे. आता मला फाइंड करायचं आहे व्हॉट इज द टोटल प्रेशर ऍक्टिंग ऑन द बॉटम ऑफ द टँक. या टँकच्या बॉटमवर टोटल प्रेशर किती अप्लाय झालं, या टँकच्या बॉटमवर टोटल प्रेशर किती अप्लाय झालं, व्हॉट इज द टोटल प्रेशर ऍक्टिंग ऑन द बॉटम ऑफ द टँक. या टँकच्या बॉटमला टोटल प्रेशर किती अप्लाय झालं सांगा. प्रेशर नेहमी वरून येत असते की खालून येत असतं? अरे बोला ना, बोला ना. प्रेशर कुठून येत असते, खालून वर की वरून खाली? वरून खाली. सो दिस इज द बॉटम. बॉटमला आलेलं प्रेशर त्या बॉटमच्या वरून, त्याच्यावर कोण आहे, लिक्विड. आणि लिक्विडच्या वर कोण आहे, ऍटमॉस्फिअर. कोण आहे, ऍटमॉस्फिअर. मग आता हे कुठलं प्रेशर झालं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कुठलं, मग आता मला हे सांगा ऍटमॉस्फेरिक प्रेशर कोणाला पुश करतं, कोणाला ढकलतं, लिक्विडला. आणि लिक्विड कोणाला ढकलण्याचा प्रयत्न करतो, बॉटमला. म्हणजे बॉटमवर येणारा प्रेशर लिक्विड मुळे आणि लिक्विडवर येणारा प्रेशर ऍटमॉस्फिअर मुळे. मग बॉटमवर टोटल प्रेशर किती येतं, तर टोटल प्रेशर ऑन द बॉटम इज नथिंग बट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कुठलं प्रेशर, बट प्रेशर अँड प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. आणि लिक्विड कॉलम मध्ये तयार होणार प्रेशर किती असतं, रो की रो जी एच. So the total pressure is equals to atmospheric pressure plus rho gh. That rho gh is called as pressure due to liquid column, and that pressure due to liquid column is also called as a gauge pressure. कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. अरे बोला कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. पुन्हा एकदा सांगतो, आपण या डायग्राम मध्ये काय समजतं, आपण जे मागच्या डेरिवेशन मध्ये रो gh काढलं हे टोटल प्रेशर नाहीये, हे लिक्विड मुळे तयार झालेलं प्रेशर. ओके, पण लिक्विडच्या वर सुद्धा कोण आहे सांगा. मग बॉटमवर टोटल प्रेशर किती होतं, तर टोटल प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं, पी की P0, P0. आणि प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम किती असतं, रो की रो जी एच, रो जी एच. सो P0 प्लस रो जी एच. दॅट रो जी एच इज कॉल्ड ॲज अ गेज प्रेशर. कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. व्हॉट इज गेज प्रेशर, गेज प्रेशर इज इक्वल टू किती असतं, रो जी एच. किती बोला, रो जी एच. रो म्हणजे कोण, डेन्सिटी. जी म्हणजे कोण, ग्रॅव्हिटी. एच म्हणजे कोण, गॅप. एच म्हणजे कोण, गॅप. लक्षात ठेवा. आणि रोजेस ला आपण एक नवीन नाव दिलं. कुठलं नाव दिलं सांगा, गेज प्रेशर. कुठलं, गेज प्रेशर. ओके, सो दिस इज द टोटल प्रेशर. नेक्स्ट वाचा काय दिला, कम ऑन. द एक्सेस ऑफ प्रेशर P. कम ऑन. हां, द एक्सेस ऑफ प्रेशर P minus P0 at depth H is called as gauge pressure on a point. ओके, at a point. हे काय असतं त्यात लक्षात ठेवा. टोटल प्रेशर किती असतं बोला, P इज इक्वल्स टू किती असतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस किती असतं, रो जी एच. म्हणजे कुठलं प्रेशर आहे, रो जी एच, गेज प्रेशर. हा P0 इकडे आता किती होईल, P की P minus P0, P minus P0 इक्वल्स टू रो की रो जी एच, रो जी एच. म्हणजे हा कोण झाला सांगा, डिफरन्स. कोणामधला डिफरन्स, डिफरन्स बिटवीन. चला बोला माझ्या मागे, डिफरन्स बिटवीन टोटल प्रेशर, टोटल प्रेशर अँड atmospheric pressure. The difference between total pressure and atmospheric pressure is, अरे वाह, the difference between total pressure and atmospheric pressure is called as gauge pressure. कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. अरे कुठलं प्रेशर, गेज प्रेशर. गेज प्रेशर काय असतं, तर हा डिफरन्स असतो कोणामधला, टोटल प्रेशर आणि atmospheric pressure. Got it everyone? Yes. Okay, very good. चला लास्ट आर्टिकल ऑफ टुडेज लेक्चर. ओके, बघा काय दिलाय, असं काय दिलाय, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द फ्लुइड प्रेशर. ओके, फ्लुइड प्रेशर वर काय असतो इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. आता थोडं इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी मी तुम्हाला लिहून देतो, मला लक्ष द्या काय काय इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी असतो. ठीक आहे, बघा असं काय नाही, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द फ्लुइड प्रेशर. करेक्ट आहे, इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय असतो. हां, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द फ्लुइड प्रेशर. कम ऑन. हां, बघा काय असतो इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ज्यामध्ये आपण काय करू बघा. हां, कन्सिडर अ लिक्विड कॉलम. तुम्ही एक लिक्विड कॉलम कन्सिडर केला म्हणालो. ओके, काय कन्सिडर केलाय बोला, लिक्विड कॉलम. अरे बोला, लिक्विड कॉलम. ओके, सपोज दिस इज द लिक्विड कॉलम. आता बाळांनो त्यात आपण लिक्विड घेतलं. काय घेतलं बोला, लिक्विड. हां, लक्ष द्या, असं काय नाही. हे बघा लिक्विड घेतलं. दिस इज द लिक्विड. ओके, ओके, याच्यात एक आपण लिक्विड घेतलं.
चालेल बाळांनो मला एक सांगा ओके दिस इज कॉल्ड ॲज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय असतं बोला फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विडचा फ्री सरफेस सर फ्री सरफेस कसा ओळखायचा फ्री सरफेस हा असा सरफेस असतो ज्याचा कोणासोबत संबंध असतो ॲटमॉस्फियर ज्या सरफेसचा ॲटमॉस्फियर सोबत संबंध असतो त्या सरफेसला आपण काय म्हणतो फ्री सरफेस लवकर लक्ष द्या इकडे या व्हिडिओचं शेवटचं डेरिव्हेशन आहे कुठलं डेरिव्हेशन शिकतो आपण व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी काय बोलू मी सांगा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ओके ऑन प्रेशर ओके इज देयर एनी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन प्रेशरवर काही ग्रॅव्हिटीचा इफेक्ट पडतो की नाही हे आपल्याला शिकायचं आहे चालेल आता इकडे लक्ष द्या ओके सगळ्यात पहिले आपण घेतलं बाळांनो लेट ओके काय असतं बाळांनो रो म्हणजे असतं डेन्सिटी ऑफ लिक्विड काय बोलू मी सांगा डेन्सिटी ऑफ लिक्विडची घेतली डेन्सिटी से यस अरे हो म्हणायचं यार लवकर यस ओके त्यानंतर आपण काय करू बाळांनो इकडे लक्ष द्या हा कन्सिडर बघा काय घेतो मी कन्सिडर अँड इमॅजिनरी सिलेंडर आवाज नको आहे कन्सिडर अँड इमॅजिनरी सिलेंडर ऑफ एच म्हणजे कोण असतं सांगा हाईट काय सांगा हाईट ऑफ सिलेंडर आता इमॅजिनरी सिलेंडर म्हणजे काय तर बाळांनो लक्षात ठेवा तुम्ही काय केलं या लिक्विड मध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर घेतला सपोज दिस इज द इमॅजिनरी सिलेंडर एक इमॅजिनरी सिलेंडर घेतला काय घेतला सांगा इमॅजिनरी सिलेंडर फारच घाण काढलं ओके हा हे बघा एक इमॅजिनरी सिलेंडर घेतला बाळांनो दिस इज द इमॅजिनरी सिलेंडर इज दॅट क्लियर यस ओके आता या इमॅजिनरी सिलेंडर मध्ये सिलेंडर आहे म्हणजे हा टॉप एरिया आणि बॉटम एरिया काय असणार आहे सांगा सेम ओके सपोज आता एका सिलेंडर म्हणजे वेगळा मेंबर नाही घेतला वॉटरचाच एक पार्ट आहे कुणाचा पार्ट आहे सांगा वॉटरचा एक पार्ट आहे सपोज आपण घेतला पी आणि आपण कुठला घेतला बोला क्यू करेक्ट आहे आता मला हे सांगा ओके तुम्ही जर का इथं बघितलं तर पी पॉइंटला प्रेशर किती अप्लाय होईल सांगा पी पॉइंटला अप्लाय होणारा प्रेशर पी राहील की P1 राहील बोला P1 अरे बोला कुठला राहील P1 ओके तर बाळांनो इथं लक्ष द्या ओके मला हे सांगा P1 इज अ प्रेशर बघा काय लिहिलं मी प्रेशर ॲट अ पॉइंट P बघा प्रेशर ॲट अ पॉइंट P पॉइंटला अप्लाय होणारा प्रेशर आणि P2 म्हणजे असतं बाळांनो प्रेशर काय बोलू मी सांगा प्रेशर ॲट अ पॉइंट काय Q पॉइंटचं प्रेशर आता मला हे सांगा बाळांनो या सिलेंडरचं वेट किती असेल रे मला हे सांगा द वेट ऑफ द सिलेंडर ऍक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड की व्हर्टिकली डाउनवर्ड ते वेट इज इक्वल्स किती असतं mg मग मला हे सांगा या सिलेंडर मध्ये जे काही लिक्विड आहे त्याचं वेट कुठे ऍक्ट होत आहे व्हर्टिकली डाउनवर्ड करेक्ट आहे आणि हे प्रेशर P आहे आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल्स किती असतं फोर्स की फोर्स अपॉन एरिया मग एरिया इकडे गेला तर P * A इज इक्वल्स किती असतं सांगा F सो F इज इक्वल्स किती असतं सांगा P की PA अरे सांगा F इज इक्वल्स टू P की PA मग आता मला हे सांगा प्रेशर P1 कसं आहे असं आहे मग तो फोर्स F1 राहील ना सांगा बरं ओके इथला फोर्स जर का मला काढायचा असेल तर इथला फोर्स मला राहील F1 आणि तो F1 कसा राहील तर फोर्स इज इक्वल्स किती असतं P की PA मग आता मला हे सांगा प्रेशर किती आहे सांगा P1 आणि एरिया कुठला आहे A ओके तर मग त्या सिलेंडरचे डाउनवर्ड फोर्सेस किती झाले 1 की 2 डाउनवर्ड फोर्सेस 1 की 2 डाउनवर्ड फोर्सेस डाउनवर्ड 1 की 2 कुठले दोन सांगा P1 हे प्रेशर आहे आणि फोर्सेस विचारलं F1 आणि वेट F2 कुठे आहे पागल F1 आणि काय वेट कसं ऍक्ट होत आहे व्हर्टिकली अपवर्ड की व्हर्टिकली डाउनवर्ड वेट आहे फोर्स आहे आणि F1 सुद्धा कोण आहे सांगा फोर्स आता एक लक्ष द्या मी जर तुम्हाला इथं बोललो बाळांनो चला टोटल डाउनवर्ड असं का बरं करते बसू नका आपल्याला हा बोला काय लिहिलं मी सांगा बोला कम ऑन टोटल डाउनवर्ड फोर्स बोला टोटल डाउनवर्ड फोर्स काय असतं बोला टोटल डाउनवर्ड फोर्स काय असतं एक आहे की दोन आहे दोन टोटल डाउनवर्ड फोर्स पहिला कुठला असतो वेट आणि दुसरा कुठला असतो सांगा F1 इज दॅट क्लियर सांगा वेट इज इक्वल्स किती असतं मास की मास इनटू ग्रॅव्हिटी आणि F1 म्हणजे काय P1 की P1 आहे
मास म्हणजे काय असतं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. कसं काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम? कारण डेन्सिटी म्हणजे मास अपॉन काय असतं व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज इक्वल्स किती असतं मास. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू ग्रॅव्हिटी प्लस किती असतं P1 की P1 आहे V म्हणजे काय असतं बोला व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय A की H. सांगितलं होतं व्हॉल्यूम म्हणजे H. कसं काय H? एरियाचं युनिट किती असतं मीटर स्क्वेअर. हाईटचं युनिट काय असतं मीटर. ओके मीटर स्क्वेअर इंटू किती असतं मीटर. म्हणजे मीटर की मीटर क्यूब म्हणजे कोण असतं व्हॉल्यूम. इज दॅट क्लियर? यस. म्हणजे मी काय करणार सांगा डेन्सिटी व्हॉल्यूम म्हणजे काय एरिया की एरिया इंटू H. एरिया इंटू H G प्लस किती असतं P1 की P1 आहे. दिस इज द टोटल डाउनवर्ड फोर्स. कुठला फोर्स आहे टोटल डाउनवर्ड फोर्स. आता बाळांनो मला हे सांगा ओके हा सिलेंडर काय वेगळा सिलेंडर आहे की त्याच वॉटरचा पार्ट आहे. मग त्याच्यावर डाउनवर्ड फोर्स एक आहे की दोन आहेत. मग डाउनवर्ड फोर्स दोन आहे तर सिलेंडर कुठे जायला पाहिजे जातोय का इक्विलिब्रियम मध्ये आहे. याचा अर्थ टोटल डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल कोणीतरी अपवर्ड फोर्स अप्लाय करत असेल आणि तो अपवर्ड फोर्स कुठल्या पार्टला अप्लाय होतो असे सांगा P की Q. ते असतं बाळांनो प्रेशर P2 जे मी तुम्हाला बोललो होतो बघा प्रेशर P2 ऍट अ पॉइंट Q. तर प्रेशर P2 ची डायरेक्शन कशी दाखवाल सांगा डाउनवर्ड की अपवर्ड अपवर्ड. आणि त्या प्रेशर मुळे तयार होणारा फोर्स कुठला राहील सांगा ओके F1 की F2 किती राहील सांगा F2. हे पहा P1 मुळे कुठला तयार झाला F1. काय आला P1 की P1 आहे P1 आहे. तर मला हे सांगा P2 मुळे कुठला तयार झाला F2. सांगा F2 काय आहे सांगा P2 की P2 आहे P2 आहे. हे काय P आहे. अरे ओके नाही. मग आता सर हा कुठला फोर्स असतो दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अ बॉयंट फोर्स. कुठला फोर्स बॉयंट फोर्स. कुठला फोर्स बॉयन्सी बॉयंट फोर्स. बॉयंट फोर्स हा नेहमी कुठला कसा अप्लाय होतो अपवर्ड की डाउनवर्ड अपवर्ड. अरे बोला बॉयंट फोर्स कसा अप्लाय होत असतो अपवर्ड. मला हे सांगा सिलेंडरचे डाउनवर्ड फोर्सेस दोन आहेत तरी सिलेंडर खाली येत आहे का म्हणजे याचा अर्थ कोणतरी अपवर्ड फोर्स अप्लाय करत असेल. आणि अपवर्ड फोर्स कोण अप्लाय करत असतो लिक्विड कोण दॅट इज कॉल्ड ॲज बॉयंट फोर्स. कुठला फोर्स बॉयंट फोर्स. इथे लिहू शकता बाळांनो टोटल अपवर्ड फोर्स. काय बोललो मी सांगा टोटल अपवर्ड फोर्स. लक्ष द्या टोटल अपवर्ड फोर्स. ओके मग सांगा टोटल अपवर्ड फोर्स काय राहील F2 इज इक्वल टू P2 की P2 आहे P2. आता मला हे सांगा तुमच्या बॉडीवर डाउनवर्ड फोर्सेस किती आहेत आणि अपवर्ड फोर्सेस किती आहेत बोला. डाउनवर्ड फोर्सेस किती आहे एक की दोन आणि अपवर्ड फोर्सेस किती आहे एक. मग बॉडी खाली जात आहे का वर जात आहे की इक्विलिब्रियम मध्ये आहे. इक्विलिब्रियम मध्ये केव्हा असते जेव्हा डाउनवर्ड फोर्स इज इक्वल किती असेल अपवर्ड फोर्स. सो इथे लिहू शकता बाळांनो ओके इथे लिहू शकता लास्ट पार्ट लक्षात ठेवा ॲज सिलेंडर बघा ॲज द सिलेंडर इज ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन लक्षात ठेवा ॲज द सिलेंडर इज ॲट इक्विलिब्रियम पोझिशन. तुमचा सिलेंडर इक्विलिब्रियम पोझिशनला आहे ओके म्हणजे याचा अर्थ टोटल लक्षात ठेवा टोटल डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू किती असतं टोटल अपवर्ड फोर्स. टोटल डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल सगळा डाउनवर्ड फोर्स किती आहे बोला सगळा डाउनवर्ड फोर्स किती आहे हा बोला हे डाउनवर्ड फोर्स किती आहे बोला सांगा कम ऑन सांगा डाउनवर्ड फोर्स किती आहे बोला रो A H G प्लस P1 A सांगा ओके टोटल डाउनवर्ड फोर्स रो A H G प्लस P1 A. आणि अपवर्ड फोर्स कुठला आहे P2 की P2 आहे करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ हा तिकडे घेऊन जाऊ आपण ओके. मग इथं काय झालं सांगा किंवा एक काम करा P2A प्लस तिकडे गेला तर किती सांगा मायनस P1A. इथे काय राहील सांगा रो A H G. सो व्हॉट आय कॅन मेक इट कॉमन सांगा अरे बोला सांगा सो रो A H G. What I can make it common? A. So in bracket you will get P2 minus P1. So A gets cancel. Are you getting? आणि A cancel झाला तर काय सांगा रो H G is equals to P2 minus P1. So P2 minus P1 is equals to रो की रो H G. This is the pressure difference. This is the pressure difference. आपण आर्टिकल काय शिकत आहोत इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. इज देयर एनी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. तर आता आपल्याला शिकायचं आहे ग्रॅव्हिटी जेव्हा आपल्याजवळ असते ना तेव्हा आपल्याला तिचं महत्त्व नसते. मराठीत बोलताय मी सांगा काय बोलू तेव्हा आपल्याला तिचं महत्त्व तिला अब्सेंट ठेवून बघा किती प्रॉब्लेम होतो. जसं फॉर एक्झाम्पल मी जर बोललो इफ ग्रॅव्हिटी इज इक्वल टू किती 0
म्हणजे इफ द ग्रॅव्हिटी इज अब्सेंट, ती तर कधी राहणार नाही बिचारी, ती नेहमी आपल्यासोबत असते म्हणून तिचं आपल्याला महत्व नसते, पण जर का ती अब्सेंट झाली, होणार नाही कधी. हा ओके ओके. सो इफ द ग्रॅव्हिटी इज अब्सेंट, सांगा बरं ग्रॅव्हिटीची अब्सेंट असेल व्हॅल्यू तर काय होईल सांगा, बोला सांगा बाळांनो. P2 minus P1 is equals किती, रो H, G ची व्हॅल्यू 0 म्हणजे किती 0, म्हणजे P2 minus P1 equals किती 0, म्हणजे P2 ची व्हॅल्यू किती सांगा P1. बाप रे बाप, P1 P2 दोन्ही प्रेशर काय असते सेम, जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का बघा. कसं काय मी सांगतो, मला हे सांगा इथं कुठलं प्रेशर अप्लाय होत आहे P1, इथं कुठलं प्रेशर अप्लाय होत आहे P2. मला हे सांगा हे फ्री सरफेस पासून या हाईट वर आहे आणि हे फ्री सरफेस पासून या हाईट वर आहे, मग मला हे सांगा डेप्थ वाढताय की कमी होत आहे, मग कोणाची डेप्थ जास्त आहे P1 ची की P2 ची, मग P2 हे P1 पेक्षा काय पाहिजे, अरे डेप्थ काय ना ते. ओके याची हाईट समजा h's आहे, याची हाईट किती आहे h1 आहे, याची किती आहे h2, तो कोणाचं प्रेशर जास्त पाहिजे कोणापेक्षा, बोला P2 हे P2 हे P1 पेक्षा. पण तुम्ही काय म्हणता P1 आणि P2 काय सांगा, म्हणजे फ्री सरफेस पासून डेप्थ वाढली, 2 पॉइंट वेगवेगळ्या डेप्थला आहे, तरी प्रेशर काय आले इक्वल आले. इज इट पॉसिबल, कारण की मागच्या डेरिव्हेशन मध्ये आपण काय शिकलोय, ऍज अ डेप्थ इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस. इथं काय म्हणतात 2 पॉइंट वेगवेगळ्या डेप्थला असून सुद्धा प्रेशर काय शक्य, कारण की आपण जे अज्यूम केलं ते करेक्ट अज्यूम केलं की रॉंग, रॉंग. काय अजून केलं, ग्रॅव्हिटीला काय ठेवलं 0, ग्रॅव्हिटीला 0 ठेवलं म्हणजे ग्रॅव्हिटीला काय केलं सांगा अब्सेंट, काय केलं अब्सेंट. तर ग्रॅव्हिटीला अब्सेंट करून जमणार नाही. ओके जर का ग्रॅव्हिटीला अब्सेंट केलं तर प्रेशरचे आन्सर्स करेक्ट येतात की रॉंग येतात. मग इज देयर एनी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द प्रेशर, येस देयर इज अ इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी ऑन द प्रेशर. आर यू गेटिंग, येस दिस इज द डेरिव्हेशन where we can learn the importance of gravity to find the pressure. प्रेशर फाइंड करण्यासाठी ग्रॅव्हिटीची काय महत्त्वाची आहे, ग्रॅव्हिटी का बरं महत्त्वाची आहे, कारण तिला जर का अब्सेंट केलं तर P1 आणि P2 चं प्रेशर काय येतं सेम, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. का बरं, कारण P1 आणि P2 एका हाईटला आहे की डिफरंट हाईटला आहे, जर हाईट डिफरंट असेल तर प्रेशर सुद्धा काय असायला हवं डिफरंट. ते डिफरंट तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही कोणाला कन्सिडर करणार ग्रॅव्हिटीला, तिला जर का अब्सेंट केलं तर तुम्हाला P1 आणि P2 चे आन्सर्स काय येतील सांगा सेम. सो दिस इज द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द ग्रॅव्हिटी. चला बघा एमसीक्यूज, एमसीक्यू मध्ये दिलाय प्रेशर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस विथ, बोला नेक्स्ट एमसीक्यू दिलाय बाळांनो. ओके काय दिलाय बघा, gauge pressure of a liquid column of a height h is equal काय असतं h/g. Pressure due to liquid column is directly proportional to depth below the free surface. Second, density of liquid, volume of liquid, both A and B. बोला both A and B. प्रेशरचा फॉर्म्युला काय, P is equals to बोला बोला प्रेशरचा फॉर्म्युला काय, P is equals to किती असतं बोला h rho g. म्हणजे प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेप्थ, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, करेक्ट आहे, आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटी आल्सो. इथं फक्त डेप्थ बोलले आणि डेन्सिटी बोलले, सो ऑप्शन डी इज करेक्ट, बोथ ए एंड बी. ओके ओके नेक्स्ट बघा काय दिलंय, टोटल प्रेशर ॲट द डेप्थ ऍक्टिंग ड्यू टू द लिक्विड कॉलम, त्यात P0 इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सगळा टोटल प्रेशर काय असतं, टोटल प्रेशर इज द ऍडिशन ऑफ टू प्रेशर. कुठले दोन प्रेशर, P0 प्लस गेज प्रेशर, बरोबर. ओके ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस किती असतं गेज प्रेशर. सो ऑप्शन इज नेक्स्ट आपण शिकणार आहोत थर्ड लेक्चर मध्ये. ओके दॅट्स वाय थँक यू.